पूर्णा शहरात जादा दराने देशी दारू विकणाऱ्या देशी दारू दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा व दुय्यम निरीक्षक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावर इतर मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पूर्णा तालुकाध्यक्ष पांडुरंग गाहिरे व प्रल्हाद कदम यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। सदरील मागणीची पूर्तता करू असे तहसीलदार यांनी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। म्हणजे आनंद आठवड्याचं जे दुकान आहे ते जास्ती किमतीच्या दारू विकते किमतीनं आणि त्याच्यामुळे त्याचं तात्काळ लायसन रद्द करण्यात यावं ही आमची मागणी। नाही पण ते विकलं कोणाला विकलं कसं विकलं तुमच्याकडे काय तक्रार आली कोणाची? हां तक्रार आली की माझ्याकडे तारकाच्या 2 माणसाची तक्रार होती आणि त्याचं ऐकून नंतर मी सुद्धा गेलो एकदा ते सलीम नव्हता त्या दिवशी ते दुसरं कोणतरी नावाचं महेंद्र म्हणून नावाचं कुर्द होतं त्यांना 80 रुपयाला काढत होते। किती राही हां बाटली किती? बाटली आहे 70 रुपयाला 80 ने विकायला 80 विकू लागलं। त्याच्यामुळं ते त्याचं जे दुकान आहे ते त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी। कारणामुळं तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसलो। पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीनं आम्ही उपोषणाला बसलो। म्हणजे उपोषण तुम्ही कधी सोडणार? आता याच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय सोडणार नाही।